नागपूर हिंसाचारचा मास्टरमाइंड फहीम खान याला आज पोलिसांनी अटक केली। सोमवारी जी नागपूरमध्ये दंगल झाली त्या दंगलीची जर पार्श्वभूमी पाहिली तर तक्रारीमध्ये असं लिहिलेलं आहे की सोमवारी दुपारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी गांधी चौकामध्ये औरंगजेब खडग्याविरुद्ध घोषणा दिली। तसंच औरंगजेब याचा पुतळा जाळण्यात आला आणि त्यानंतर सायंकाळी फहीम खान यांनी काही मुस्लिम तरुणांचे माथे भडकवली आणि 50 ते 60 पोरं गोळा करून दंगल करायला सुरुवात केली। आमदाराचा फायदा घेत जमावाकडे कुऱ्हाड, दगड आणि काट्या होत्या आणि ते वाटेल ते रस्त्यात दिसेल त्याची तोडफोड करत होते। हिंदू वस्तींमध्ये जिथं हिंदूंच्या गाड्या दिसतील तिथं तोडफोड करत होते, घरांवरही दगडी मारत होते आणि पोलिसांच्या पण यांनी अंगावर वार केले काठ्यांनी। तसंच महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचाही प्रकार केला। त्यामुळे औरंगजेबचं उदात्तीकरण करणाऱ्या या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा त्वरित व्हावी अशी मी मागणी करतो। तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करा।